आणि जगताप यांचा वाढदिवस आहे. खरं तर पहिल्यापासून आंबेडकरी चळवळीची त्यांची नाळ जुळलेली आहे आणि समाज हितासाठी किंवा समाजातील प्रत्येक घटकासाठी. मग समाज म्हणजे कुठली तरी जात किंवा त्या जातीवर आधारित असलेला समाज नाही, सर्व समाज. जेव्हा आपण एखादा घटक पक्षतो, जेव्हा आपण एखादा घटक समोर येतो, जेव्हा दुर्बल समोर येतो, ज्याच्यावर अन्याय होतो, तो एखादी समस्या ज्यावेळेस मांडतो, त्या समस्याला सातत्यानं सोडवण्याचं काम किंवा त्या समस्येला न्याय देण्याचं काम आम्ही जगताप करत असतो. एक कौतुकाची गोष्ट अशी आहे, कमी एकदा आम्ही जगतापच्या गाडीवर बघितलं काम झालं नाही तर मला सांगा, काम झालं तर इतरांना सांगा, नाही झालं तर मला. काम झालं नाही तर इतरांना सांगा आणि नाही झालं तर मला सांगा. ही आयडिया किंवा हे जे आहे हे कुणाच्या डोक्यात आलं नव्हतं, हे अनिलच्या डोक्यात आलं होतं. याचं कारण असं आहे की मला सांगा म्हणजे मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन, मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीचं सूचक विधान अनिलने आपल्या समाजाला दिलं. त्या अनुषंगानं त्यांनी मला वाटतं जवळजवळ बऱ्याचशा आमचे जे रिक्षा चालक मालक आहेत, बौद्ध समाजाचे जे घटक आहेत, बौद्ध समाजाच्या व्यतिरिक्त जे घटक आहेत, जे जे त्याच्याकडे आले असतील, त्या सगळ्यांना त्यांनी त्याच्या परीने न्याय देण्याचं काम केले. अशा या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला मी माझ्या गेगरमल परिवारातर्फे संकेत बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे सुनील गेगरमल मित्र परिवार आणि बौद्ध समाज सेवा संघ दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा शिवाजीनगर शाखा अशोकनगरच्या आणि प्रभाग क्रमांक 10च्या वतीनं वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज जे काय शुभेच्छा मला दादांनी दिल्या खरोखर मनापासून दिलेलं आहे आणि सुनील दादांचं जे नेतृत्व आहे म्हणजे कर्तृत्व, त्यांनी जे कामं करतात सामाजिक चळवळीमध्ये ते खूपच चांगलेच राबलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की दादांना कुठल्या परिस्थितीमध्ये आपण त्यांना त्यांच्या पाठीमागं राहण्याची आपण त्यांना साथ देण्याची गरज आहे. समाजाचे नेतृत्व करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे, त्यांचा चांगला लोकांशी घनिष्ठ संबंधसुद्धा आहे. परंतु आपल्या लोकांनी आपल्या माणसांना कुठल्याही परिस्थितीत ओळखून आणि अशा समाजकार्य आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना आपण त्यांना दिलासा किंवा त्यांना पाठिंबा देण्याचं काम आपण नक्कीच केलं पाहिजे. हीच माझी सदैव इच्छा आहे आणि दादांनी जे शुभेच्छा दिल्या त्यांना धन्यवाद बोलतो. तसेच आमचे रिक्षेने जे काही धंदापाणी सोडून आले मी त्यांचा देखील आभार मानतो. तुमच्या भेटीचा मला खूप आनंद वाटतो. आमचे रमाकांत रिक्षे अध्यक्ष उपाध्यक्ष राहुल पाल सुद्धा आले, मिलिंद यादव आले आणि त्यांचे सहकारी सर्व मित्र जे काय आले त्यांना मला बघून खूप आनंद वाटला आणि मला हा वाढदिवस एवढंच याच्यामध्ये मी खूप समाधान मानतो. तसेच माझे जिवलग मित्र प्रताप सरोदे तसेच बबलूबाई ठाकूर माझ्यासोबतच असतात. माझ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ते धावून येणार आहे आणि मी प्रत्येक रिक्षावाला माझा विरोधक जरी असेल तरी मी त्याचं काम करेल आणि मी त्याला कधी असं विरोधक मानणार नाही. ही माझी ह्या ठिकाणी स्पष्ट भूमिका जयपाल बुद्धविहारमध्ये मी करतो आणि कुणाच्याही वाईट करणार नाही आणि असंच काम मी करत राहणार. तसेच माझे चुलते पंडित जगताप साहेब पण इथंच आहेत, ते काकांनी पण ते पण सकाळपासून इथं उपस्थित आहे. आणि मेडिकल कॅम्प काय नाव साई ह्या ॲनिमल फाउंडेशनच्या वतीने आज अशोकनगर वालतुनीच्या रहिवाशांना मोफत शिबिर आम्ही या ठिकाणी ब्लड प्रेशर आपला BP आणि शुगर आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी इथं विहारामध्ये हे आम्ही कार्य राबवलेलं आहे. आणि तो हा कुठला प्लॅनिंग करून नाही पण अचानकपणे हे आम्ही ठरवलं आणि असं केलं. आणि माझा उद्देश कुठला राजकारणाशी जुळत नाही. ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी इथं सांगू इच्छितो की कुणाला काय वाटत असेल हा काय वाढदिवस ह्या ठिकाणी का करतो
तर असं माझं काही मत नाही, माझा वाईट विचार नाही. आणि इथं रिक्षा युनियनचे जरी पदाधिकारी त्यांचा बॅनरसुद्धा आम्ही लावला नाही आणि पक्षाचा देखील बॅनर आमच्या विहारात चालत नाही. त्यामुळे फक्त सामाजिक कार्यक्रमासाठी आम्ही इथे हे कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही पहिल्यांदाच हे कार्यक्रम ठेवलेले आहे. असं काही नाही, जर विचार करून ठेवला असतं तर याच्यापेक्षा चांगलं मी काम करून दाखवलं असतं. एवढंच मला बोलतं. जय भीम, जय भारत, जय संघ.